श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 90 90 78 78 33। राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीने आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी सज्जतेचा बिगुल फुंकला। प्रत्येक प्रभागात पक्षाचे उमेदवार उभे करणार अशी घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटोरे यांनी केली। नाशिक रोड इथं राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने पदनियुक्त कार्यकर्ता मेळावा पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम बनसोडे यांनी केले होते। कार्यक्रमाला प्रदेश प्रभारी भिका गांगुर्डे, नाशिक जिल्हा निरीक्षक दीपक पगारे, शहराध्यक्ष किरण लिमसे, प्रदेश कार्याध्यक्ष अनिल गाडेकर, महिला प्रदेश अध्यक्षा मंदाकिनी गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विश्वनाथ हॉलिंग, जिल्हाध्यक्ष ग्रामीण भाऊसाहेब जगताप, शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद निकम, युवा जिल्हाध्यक्ष अजय बनसोडे, शहर कार्याध्यक्ष सागर भंडारे, पिंपळगाव तालुका अध्यक्ष गणेश खेडकर, कार्याध्यक्ष राजन धिवस, शहर सचिव विश्वास हंडोरे, नाशिक शहर कार्याध्यक्ष सचिन देशमुख, उपाध्यक्ष संदीप गांगुर्डे, कला संस्कृती प्रदेशाध्यक्ष आनंद वाघ, शहर सचिव अनिल चव्हाणके, अपंग संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ शाने, शहर उपाध्यक्ष किरण गांगुर्डे, जिल्हा सल्लागार गणेश अपार, जिल्हा संघटक शिवाजी थोरमेशे, महिला जिल्हाध्यक्षा मुसरत शेख, जिल्हा सचिव सलीम शेख, बाळूभाऊ घोरपडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भुजबळ, वाहतूक यंत्रणेचे अध्यक्ष कुलकर्णी संजू गोसावी, मार्गदर्शक दिनेश गायकवाड, अनिल निकम, भ्रष्टाचार निर्मूलन समिती महिला प्रदेशाध्यक्षा जाधव, महिला जिल्हाध्यक्षा बोरसे, अर्चना गायकवाड, महिला शहर उपाध्यक्षा सुषमा पगारे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष सुभाष पवार, जिल्हाध्यक्ष रवी रणखांबे, सिन्नर तालुका अध्यक्ष सीना गाडेकर, मनीषा कराड, नाशिक शहराध्यक्ष संदीप वाघमारे, मंदाकिनी गायकवाड, रावसाहेब गायकवाड, गणेश अप्पर यांची निवड जाहीर करण्यात आली। या मेळाव्यात अरुण निटोरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले। सर्वप्रथम राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीने नाशिक शहरामध्ये सर्वांचं पक्षाच्या वतीने मी स्वागत करतो। आज जे नाशिक दौऱ्यावर आला असताना महाराष्ट्राचा दौरा चालू आहे। प्रथम नाशिकला आज सर्वांच्या काटीबेटी घेऊन महानगरपालिकेच्या बाबतीत, जिल्हा परिषदेच्या बाबतीत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकीच्या बाबतीत बैठका चालू आहेत आणि जास्तीत जास्त कसे आपले उमेदवार निवडून येतील ह्याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत। नाशिक शहराचा असेल, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा असेल, सर्व युवकांचा असेल, जे काही अडीअडचणी आहेत ती आदिवासी सर्व समाजाच्या सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी मैदानात उतरलेली आहे। कर्जमाफीचा विषय असेल, सर्व जे काही विषय प्रलंबित आहेत त्या विषयाच्या बाबतीत आपण सगळं काम करण्याच्या ध्येय धोरण समोर ठेवून आमच्या बरेच जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे। त्या जाहीरनाम्याच्या पद्धतीने आम्ही सगळ्या सोडवायचं काम आम्ही करणार आहोत। गोरगरिबांना घरं मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालं पाहिजे, शहरामधले जे काही रस्ते आहेत हे सुधारले पाहिजे, शेतकऱ्यांना शेत रस्ते मिळत नाही ते रस्ते तयार झाले पाहिजे, शेताला रस्ता शिल्लक राहिलेला नाही, पुन्हा गरिबांना घर मिळत नाही, त्याला घर आहे तर त्याला पैसे मिळत नाही, जागा नसतो, ज्याला जागाच आहे तर त्याला काहीच भेटत नाही, अशा आणि राजकारण केलं जातं। नाशिक शहरामध्ये जे काय सत्ताधारी लोकांनी जी गुंडागर्दी चालू केलेली आहे त्या गुंडागर्दीला राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी आळा घातल्याशिवाय राहणार नाही आणि गुंडागर्दी चालू देणार नाही। आता सगळी टीम आपली मैदानात उतरत आहे आणि जर कोणी गोरगरिबावर अन्याय करत असेल तर त्याला सोडणार नाही। गरिबाला न्याय मिळवून देण्याचं काम राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी करणार आहे। शहरामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ निटोरे आले आणि त्यांनी जे मार्गदर्शन दिले आम्हाला अतिशय सुंदर मार्गदर्शन दिले आणि आज जाहीर बी केलं का कार्यकर्ता वंचित नाही राहिला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय झाला त्यासाठी मदत करणारे आणि कार्यकर्त्यांचा इन्शुरन्स काढणारे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित झाले। आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो। धन्यवाद।
नाशिक रोडवर झालेल्या या मेळाव्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी बहुजन राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक.